मनसेला 1 ते 2 जागांवर लढण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता अशी माहिती मिळते। भाजप चिन्हाच्या निवडणूक लढवण्याच्या प्रस्तावाला राज ठाकरे यांनी नकार दिलेला आहे। भाजप मनसेमध्ये दक्षिण मुंबईच्या जागेवरून चर्चा सुरू असल्याचं बोललं जातंय। महायुती मनसेला नवीन प्रस्ताव देणार का याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। साम टीव्हीला सूत्रांनी ही माहिती दिली आहे। महायुतीच्या चर्चेमुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील आढावा बैठक सध्या स्थगित केलेली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार 1 ते 2 दिवसांमध्ये पुन्हा नवीन प्रस्ताव येईल किंवा महायुतीमध्ये पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे यांच्याकडून। आवेश, काय अधिकची माहिती या संदर्भात? नक्कीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे या पूर्ण आठवड्यात मुंबईतील सर्व मतदारसंघाचा आढावा घेणार होता, पण त्याच पार्श्वभूमीवर भाजपसोबत चर्चा सुद्धा चालू होती। भाजपने नवीन प्रस्ताव दिलेला आहे। मनसेला 1 ते 2 जागा सोडण्याच्या तयारीत आहे। मनसे दक्षिण मुंबई आणि नाशिक या जागेवर लढण्यास इच्छुक होती, पण या प्रस्तावामध्ये असं पण म्हटलंय की महायुतीचे पक्ष जागा मनसेला सोडणार, मनसेने त्याच चिन्हावर निवडणूक लढवावी असं त्यांच्या या प्रस्तावात आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तो प्रस्ताव फेटाळण्यास नकार दिलेला आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जर प्रचार करण्याचा राज ठाकरे हा महत्त्वाचा भिडू आहे हे भाजपला चांगलं माहिती आहे। त्या पार्श्वभूमीवर आता येणाऱ्या 1-2 दिवसात नवीन प्रस्ताव जाण्याची शक्यता आहे। यात मनसेचा एखादा जो नेता जे राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता आहे, नवीन प्रस्तावामध्ये येण्याची शक्यता आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।